शेतात काम करणारे शेतकरी किंवा पीक विम्याच्या पोर्टलचे स्क्रीनशॉट। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या शेती अपडेट चॅनेलवर तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, सध्या सर्वत्र खरीप पीक विमा 2025च्या वाटपाची चर्चा सुरू आहे। अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाईन स्टेटस चेक केले असता त्यांना तिथे दोन महत्त्वाचे शब्द दिसत आहेत, एक म्हणजे कॅल्क्युलेशन वेटेड आणि दुसरा म्हणजे नो क्लेम। हे शब्द पाहून अनेक शेतकरी गोंधळात पडले आहेत। नक्की किती विमा मिळणार? नो क्लेमचा अर्थ विमा मिळणार नाही असा होतो का? आणि वेटेड कॅल्क्युलेशनमुळे पैशात काय फरक पडतो? या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण ही माहिती तुमच्या हक्काच्या पैशांशी संबंधित आहे। 2. सर्वात आधी समजून घेऊया कॅल्क्युलेशन वेटेड बद्दल। सोप्या भाषेत सांगायचे तर ही एक सांख्यिकी स्टॅटिस्टिकल पद्धत आहे। जेव्हा विमा कंपनी संपूर्ण जिल्ह्याचा किंवा मंडळाचा विमा ठरवते, तेव्हा प्रत्येक शेतकऱ्याचे नुकसान वेगळे असू शकते। समजा, एका मंडळात 10 गावे आहेत, पण विमा कंपनीकडे जो डेटा येतो तो सरासरी असतो। वेटेड पद्धतीमध्ये 1. क्षेत्रफळाचा विचार, ज्या पिकाचे क्षेत्र जास्त आहे, त्या पिकाच्या नुकसानीला